स्क्वेअर लेग अंपायर श्रीनाथ पाटील सरांना विनंती आहे आपण श्रीनाथ पाटील सर जर आपण या इकडे तर चला सामन्याला आपण सुरुवात करूया. नितीन पाटील यांना विनंती की आपण येस तर चला मॅचच्या दिशेने आपण बघतोय. पुन्हा एकदा तमाम लाडके क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि ऑनलाईन प्रेक्षक जोडलेले आहेत त्यांचं वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन वीर बजरंग चषकामध्ये मी स्वागत करतोय. भावेश ठाकरे सध्या ऑफिशियल कॅमेरामॅन फ्रॉम कोणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये सगळे क्षणचित्र कव्हर करतात. बॉलर तयार पहिला षटक हाताळण्यासाठी जो मेंडोडी पॉवर प्लेस आपण पाहतो डॉट बॉल सुरुवात. एजी म्हात्रे सरांना आपण पाहतो पंचांच्या भूमिकेमध्ये दिनेश म्हात्रे सर दुसऱ्या बाजूला. लेफ्ट आर्म बॉलर आहेत. बॉल हवी मध्ये शॉट फाईन ऍक्शन मध्ये. ओ काय घडलंय आता पायावरती पडल्यानंतर डायरेक्ट बॉल हातात गेलाय की काय ते पाहावं लागेल. येस येस ओके ओके चेक केलं जाईल. पायावर पडल्यानंतर डायरेक्टली जमिनीला लागलाय की हातात गेलाय बॉल ते पाहायचंय. सुषा म्हात्रे सर आहेत. चला येस खाली पडलेला आहे. लाईव्हला चेक केलेलं आहे. सो प्लीज दाखवलंय दोघांच्या 12 काढून दाखवलंय. मित्र आवाज दे. यानंतर हेदुटणे आणि शिरढोण ब बॉल तयार होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर फर्स्ट विनीत मडवील आपण पाहत आहोत. दातविली विरुद्ध सचिन क्रिकेट संघ निजे. सुधामनाना पाटील यांचं देखील आगमन झालंय. स्वागत केलंय त्यांचं मोठ्या फटक्याने. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. इंटू द गॅप वॉकेंड एरिया शोधून काढलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. विजय मुकाशी कुठे आहेत जरा या लवकर. आपण थांबून चालणार नाही विजय. येस येस डेफिनेटली विजय मुकाशी अगदी आपण पाहिलं तर एका फोन कॉल वरती या स्पर्धेसाठी ते आले. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. देतात शोधतायत सर. वेट सर्वेश सरांना आमचा थोडा वेळ लागतोय. पिंट्या शेट पाटील जय एंटरप्राइजेस यांच्याकडून 3 सिक्सर विकेट हॅट्रिक किंवा 50 धावांसाठी तब्बल 2000 रुपयांचं बक्षीस आहे. जय एंटरप्राइजेस पिंट्या शेट पाटील यांच्या वतीने 3 षटकार कोणत्याही फलंदाजाने लगावले किंवा ऋषाल अगदी आपण पाहिलं कोणत्याही गोलंदाज विकेट हॅट्रिक घेतली किंवा बॅट्समॅन 50 धावा केल्या तर 2000 असतील. आणि ऋषाल मात्र आयवा कॅचसाठी सुशांत मात्रे यांच्याकडून 500 आहेत. ऋषाल मात्रेसाठी फक्त बक्षीस आहे. बॉलर तयार.
वनित मडवी ऑन साइडला खेळलाय, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर धावतात, त्यांचा आवा कॅचच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती चेंडू फरार, सीमा पार, रन्स मिळतील 4. आलाय शानदार चौकार. चार धावा इथे मिळतात. व्हॉलेंटियर्स विनंती आहे, आपण जरा मैदानाच्या चारी बाजूनी तयार राहा. व्हॉलेंटियर्सला विनंती आहे. यानंतर गावदेवी हेदुटणे आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी शिरडोंब. मडवी पुन्हा एकदा वळतो, बॉलिंग मार्क समोर पाटील. 22 साठी हा बॉल दूर ठेवला गेलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. विनीत मडवी येतो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, पुढचा चेंडू घेऊन. नेक्स्ट बॉल ऑन साइडला, फटका चांगला खेळला गेलाय. मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर तिकडे तैनात आहेत, बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी केवळ 1 रन. निनाद रसाळला थोडं अटॅकिंग अप्रोचनं आता खेळावं लागेल आता म्हणतच होतो, तत्पूर्वी षटक संपन्न झाल्याचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल घेतली, भावेशने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. लास्ट बॉलवरती मिळाली सिंगल. षटक क्रमांक पहिल्या पूर्ण, विदाउट एनी लॉस, 10 ऑन बोर्ड. 10 धावा बिनबाद. धावफलक बॅटिंग करताना सचिन क्रिकेट क्लब निजे. चला वेळ थोडा कमी घ्या. बॉलिंग मार्क मध्ये आता ओव्हर नंबर 2 मध्ये मनोज मात्रेला आपण पाहणार आहोत. आता गोलंदाजी अगदी आपण पाहिलं तर म्हाडा एंड कडून होईल. पुष पाटील अगदी आपण पाहतो आमच्या मंचावरती विराजमान आहेत. किंग ऑफ म्हाडा. हो हो बल्सअप यश ठेवतो असं दांडी गोल. त्रिपळाची आपण पाहतो पहिल्या विकेटचा बदल. भावेशला मैदान सोडावं लागेल. सचिन क्रिकेट संघ निजेला लागणार धक्का पहिला. असं वाटलं की निकेश बोय जातील तिसऱ्या क्रमांकावर, पण थोडं बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंजेस. समीरला पाठवलं गेलंय. समीर पाटील 1 डाऊन. भूमिका महत्वाची समीर पाटीलची देखील. निनाद रसाळनी आता समीरला आपल्या या दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. एक चांगली भागीदारी साझेदारी या दोन्ही फलंदाजांना बनवावी लागेल या मॅच मध्ये. म्हाडा कडून पुढील चेंडू घेऊन गोलंदाज मनोज मात्रे. ऑनसाइड खेळायचा होता शॉर्ट फाईन ऍक्शन मध्ये. निनादला स्ट्राईक हवी आहे. वेगानं धावलाय. सिंगल कंप्लीट केली गेली. फार वेगानं स्ट्राईक हवी आहे निनादला. आणि जास्तीत जास्त आता निनाद रसाचं स्ट्रायकिंग एंडवरती असतं देखील फार गरजेचं आहे सचिन क्रिकेट संघ निजेला. निजे म्हटलं की मारुतीबा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निजे अगदी क्रिकेटची पंढरी सुवर्ण नगरी जिला म्हटलं जातं. आणि त्या क्रीडांगणावरती येत्या काही दिवसांमध्ये ग्रामीणचा वर्ल्ड कप देखील आपण पाहणार आहोत. मकर संक्रांत चषक
माडा एंड कडून बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा मात्रे. रसासाठी खोला टाकलेला बॉल कोदून काढण्याचा प्रयत्न केला होता निनादने. ब्लॉकहोलचा चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळाला. गिरधरजी पाटील आमच्या बबनजी रसा जर ऑनलाईन पाहत असतील तरी त्याचं देखील स्वागत आहे. दत्तादादा असतील आमचे नेहजेचे, त्या सर्वांचं स्वागत आहे स्पर्धेच्या वतीने आपण करूयात. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा. ऑन साइडला फटका चांगला आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जबरदस्त हिट आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार. वन बाउन्स ओव्हर दी लाईन. धावा मिळतील 4. चौकार. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत अवघ्या 15 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरनंतर 10 होत्या. या ओव्हरमध्ये धावांची गती मंदावली. विकेट, सिंगल, डॉट आणि बाउंड्री. बॉलर तयार. शफल झाला ऑफ स्टंपच्या बाहेर. ऑन साइडला पाठवलाय. इट्स अ बिग हिट. बँड ऑफ नीलचे निनाद रसाच्या बॅटमधनं इट्स अ टावरिंग हिट. षटकार. शफल जाणे सफल देखील झालाय. ऑन साइडला थेट पाठवला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतात. धावसंख्या षटकाराच्या मदतीनं पुढे. स्कोर मित्र आम्हाला कळवतात 21 धावा. 21 धावांची गती वाढवण्याचं काम करतोय निनाद. अटॅकिंग अप्रोचनं फलंदाजी करण्याचा निर्णय त्यानं घेतला. म्हाडाईंकडून पुढचा बॉल मात्रे पुन्हा एकदा. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची मोठी एज लागली आहे आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला झेल संपादित करत असताना या मॅचची गोल्डन विकेट मी म्हणेन. जो फलंदाज अटॅकिंग इंटेंटनं बॅटिंग करण्याची सुरुवात केली होती ज्याने, तो मैदानाच्या बाहेर. बाद. कॉमेंट्री बॉक्सकडून षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी पुन्हा एकदा विनीत मडवीवरती दिलेली आहे. ज्या विनीतनं पहिल्या स्पेलमध्ये 10 धावा खर्च केला होता अवघ्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये, तो आज सेकंड स्पेलमध्ये आला. विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण. हेदुटणे आणि शिरडोंब, स्कार 11 गावदेव शिरडोंब आणि गावदेव हेदुटणेमध्ये पुढची मॅच. सो हेदुटणेचे संघ कर्णधार आपण या, कारण स्कार 11 गावदेव शिरडोंबचे कॅप्टन इथे आलेले आहेत. विनीत मडवी तयार. गोलंदाजी मार्क पर. षटक क्रमांक 3 पहिला बॉल घेऊन. स्कोर विकेट कट केला. बॉल फटका चांगला आहे. गोलंदाजाच्या गतीचा वापर केलाय. गलीमधून निघून चाललाय चेंडू. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चार धावफलक पुढे. टोटल स्कोर बोर्डवरती 25. 25 धावा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू झालाय. विनीत मडवीचं स्वागत केलंय चौकारनं. स्कोर विकेट कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची मोठी एज लागली आणि त्यानंतर गलीमधून मागे डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराची वसुली. मडवी पुढचा बॉल. ऑन साइडला फाईन खेळलाय. फाईन लेगचे फिल्डर थोडे आत घेतले होते. फायदा उचललाय समीर पाटीलनं. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. ग्रेट बॅटिंग. ॲब्सोल्युटली ग्रेट बॅटिंग. 29 धावा धावफलकावरती. विनीत मडवीच्या मागील दोन्ही बॉलवरती 2 चौकार. जेव्हा थर्डमॅन बाहेर घेतला तेव्हा फाईन लेगच्या बाहेर खेळला. जेव्हा थर्डमॅन थोडा आत होता, म्हणजे फाईन होता थोडा, तेव्हा हेल्दी यश घेतले बॅट्समॅन. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेत. ग्रुप मीटिंग घेण्यास भाग पाडलंय समीर पाटीलनं. चला दातिवली संघ फिल्डिंग लावून घ्या. ऑलरेडी आपण आज
शेड्यूलमध्ये थोडे मागे आहोत, थोडे डिले झाला होता आपल्याला, कारण पहिला दिवस आहे, उद्घाटन सोहळा स्पर्धेचा पार पाडायचा होता आणि काही तांत्रिक अडचणी देखील होत्या आपल्याला. निज विरुद्ध दातिवली ही लढत मैदानाच्या आतमध्ये सचिन क्रिकेट क्लब निज आणि जे हनुमान दातिवली. यापूर्वी आपण पाहिलं गावदेवी वडवली खुर्द आणि श्री गणेश कृपा दिवा आणि पहिला सामना जीजी स्पोर्ट्स वाकण विरुद्ध गावदेवी घेसर मध्ये गावदेवी घेसर संघानं तो सामना जिंकला. सूरजने चांगली बॅटिंग केली, त्यानंतर सूरज चौथ्याने चांगली गोलंदाजी केली सेकंड मॅच मध्ये. आज सूरज यांचा बोलबाला पहिल्या 2 मॅचेस मध्ये राहिलाय आणि आता या मॅच मध्ये सध्या तरी समीर चांगली बॅटिंग करतोय. बॅट शेल्दी आहे, शॉर्टकट सिंगल मेल. असं वाटलं एका क्षणासाठी कॅच होऊ शकते, पण सिंगल मिळाली. स्ट्रायकिंग एंड मध्ये आता बॅटर योगेश पाटील सज्ज होतं. मयूर सर या आपण मयुरेश पाटील सरांना आपण पाहतोय. स्काय 11 शिरोडोन ब संघाचे मुख्य खरे तर डावखुरे आताचा विस्फोटक खेळाडू आहे आणि इथे देखील मात्र फटका फसलाय, झेल संपादित केला जातोय. विकेट सोबत मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील मैदानाच्या बाहेर जातात. संचित देखील आलेत बघा. खुल्या गटात क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात सुशांत खेळलेले आहेत, अत्यंत कमी कालावधीमध्ये आपण पाहतोय. मयुरेश सर स्वागत आहे आपलं देखील. आणि देवीचा पाडा स्पर्धेमध्ये मला वाटतं एमबी ट्रॉफी मध्ये का क्या बात आहे, म्हणजे मेडन षटक हाताळण्याचा विक्रम केला मयुरेश सरांनी. दोन्ही म्हाडा किंग एकत्र आहेत, पियुष शेठ पाटील आणि मयुरेश सर. निकेश भोईर दाखल झाला, संघाचा महत्वपूर्ण खेळाडू. अगदी आपण पाहिलं तर थोडा उशिरा दाखल झाला मैदानामध्ये. दूर ठेवलाय अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. 2 4 5 10 12 सामने जरी अगदी आपण पाहिलं हा खेळाडू लवकर बाद झाला तरी सचिन क्रिकेट क्लब निजेला खेळाडूवरती विश्वास आहे, कारण ते पोटेन्शियल आहे निकेश भोईर मध्ये, ती ताकद आहे. ऑन साइडला निकेश भोईर, फटका फसलाय, कॅच ड्रॉप झाली. आज निकेश भोईरचं नशीब त्याला साथ देत आहे. लक फॅक्टर ऑन झालाय निकेशसाठी. आदरणीय किसनजी म्हात्रे, रुपेशजी म्हात्रेंना विनंती करून मंचावरती याचं आपलं मनपूर्वक स्वागत. भूषेश पाटील, आमचे भूषण पाटील यांचं देखील आगमन होत आहे. हेदुटणे संघ आपण रिपोर्टिंग करा लवकर, कारण शिरडोन संघ ते दाखल झालेला आहे. स्काय 11 गावदेव शिरडोन ब दाखल झालेला आहे. स्कोरर मित्र आमचे प्रेम पाटील ऑल इंडिया आयकॉनच्या भूमिकेमध्ये काल या शिरडोन मैदानावरती खेळले. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईटची मागणी केली जाते, पण नाही, पंच नकारार्थी मान हलवतात. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये षटक क्रमांक 3 दरम्यान पूर्ण झाले. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर धावसंख्या प्रेम पाटील माहिती येत आहेत 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ 3 विकेट, 33 ऑन बोर्ड आफ्टर थर्ड ओव्हर. 3 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते सचिन क्रिकेट क्लब निजेच्या. आणि सुशांत शेठ पाटील यांनी अगदी आम्हाला 2 ट्रॉफीज इथे पुरस्कृत केलेल्या आहेत. प्रथम आणि सुशांत शेठ म्हात्रे खरं तर यांनी 2 ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्या आहेत, ज्यांच्या नावावरती त्यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 2 वेळेस 5 चेंडू 5 षटकारांचा विक्रम राहिलाय.
एक उत्तरशीच्या मैदानावरती, एक मांगरुळच्या मैदानावरती मला आठवतं. विजय मुकाशी यांची अजूनही सुरू आहे जरा धावपळ. येस, स्पोर्टी प्लसचे आमचे दोन दिग्गज खेळाडू विलास नाना पाटील आणि कैलास नाना पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती यायचं आहे, कारण 40+ धमाका या येत्या 7 तारखेला क्रीडांगणावरती त्यांचा आपण पाहणार आहोत. वन डे फिनिश. मयुरेश तांडेल बॉलिंग मार्कवर, म्हाडा एंडकडून बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. समीर पहिलाच बॉल ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, झेल ड्रॉप झाला आणि बॉल देखील बाउंड्रीच्या बाहेर. कॅच तो कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी टूटा. बॅट्समनला इथे मात्र संधी मिळाली, त्यानं पाठवलं बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. सुभाष नाना पाटील आणि कैलास नाना यांना विनंती असेल की आपण मंचावरती, आपलं स्वागत आहे. विलास नाना या आपण. 40+ क्रिकेटर किंवा आमचे शिरडोन गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती आले असतील त्याचं सर्वांचं स्वागत. आफ्टर लंच ब्रेक शावमामा देखील आम्हाला जोडले जातात आमच्या मंचावरती. फार एंड वरून पुन्हा एकदा म्हाडा एंडकडून बॉलिंग मार्कमध्ये मयुरेश तांडेल होतोय सज्ज. समीरनं चौकार लगावला, नुकताच कॅच ड्रॉप झाली, जीवनदान त्याला मिळालं. समोर डीप मध्ये पॉइंट, लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, मिड विकेट रिजन मध्ये खेळलाय. फिल्डर तिकडे आहेत, चांगली फिल्डिंग. ओ मागे आता बॉल आता तो निसटलाय. 4 धावा मिळतील. फार चांगला खेळ तसा आपल्याला पाहायला मिळाला. चौकारांमध्ये सध्या डील करतोय. यापूर्वी निनाद, त्यापूर्वी भावेश आणि आता अगदी आपण पाहतोय समीरनं वैयक्तिक 20 धावांची खेळी साकारली. पुढील बॉल ऑन साइडला पाठवण्याचा प्रयत्न केलाय, स्क्वेअर लेगला. फिल्डर होते, अगदी बॉल अडवण्याचा प्रयत्न करत होते. चांगले एफर्ट आपल्याला पाहायला मिळाले, पण दोन्ही फलंदाजांना अवधी 2 धावांचा होता. तिकडे धावसंख्या 2 ने पुढे. आता टोटल स्कोरबोर्ड वरती आमचे प्रेम पाटील माहिती देतील. ये सर्वे सर सांगतात 45 धावा आहेत. 45. शेवटचा चेंडू या षटकातील. 4 षटक अगदी आपण पाहतोय पूर्ण होण्यासाठी. अंतिम चेंडू शिल्लक. 5 षटकांचा सामना, कारण पहिल्या फेरीतील 3रा सामना आपण पाहत आहोत. शेड्यूल मध्ये आपण थोडे ढिले आहोत बिकॉज आज मॉर्निंग सेशनला काही तांत्रिक अडचणी होत्या इथे, अजूनही आहेत, पण विजय मोकाशी तो सब मुमकिन आहे. थोडी दुखापत झाली बघा, काळजी घ्या समीर. आणि बघा दातुली संघाचे खेळाडू लगेच तिकडे गेले त्याची विचारपूस करण्यासाठी. हे ग्रामीण क्रिकेट आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. पिस्तूल बैलाचे मालक आमचे पियुष म्हात्रे देखील आलेले आहेत.
म्हणजे सुशांत म्हात्रे बघा अगदी म्हाडा किंग ग्रुप म्हाडा सध्या आपल्या मंचावरती आहे. कारण आयुष असेल, आमचे पियुष शेठ पाटील असतील, पियुष शेठ म्हात्रे असतील, त्यासोबत मॅडी, म्हणजे किंग ग्रुप म्हाडा आपल्या मंचावरती आहे. आणि किंग ऑफ लोढा सध्या ज्याने आम्हाला 2 ट्रॉफीज इथे पुरस्कृत केल्यात, सुशांत शेठ म्हात्रे. विशेष अगदी आपण आभार मानूया या स्पर्धेच्या वतीनं. 55-77 आमचे अगदी आपण पाहिलं तर भरत शेठ पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वडवली शिरडोन, त्यांचं देखील विशेष आभार आणि कौतुक. आणि संपूर्ण वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन यांचं कौतुक करायला बघा. नितीन पाटील किती मदत करतायत आमच्या खरं तर विजय मोकाशीला. विराजला आपण पाहतोय बघा तिकडे, ब्रँड अँबॅसेडर आहेत. कोणाचे ते कळेल तुम्हाला लवकर. चला आता मस्करी भरपूर झाली, विजय देखील आता रेडी होत आहेत. मॅचच्या दिशेने थोडं फोकस करूया आपण. विकेट मिळाली लास्ट बॉलवरती, षटक क्रमांक 4 पूर्ण झाला. एंड ऑफ दी 4th ओव्हर धावसंख्या धावफलकावरती लागल्या त्या 45. आणि आता प्रमोद म्हात्रे यांच्या स्नॅक्स कॉर्नरला आपण व्हिजिट करा. निकेश भोईर सध्या अडचणीत आहे, संघर्ष करतोय. शांत राहिलो काही काळ मैदानाच्या आतमध्ये म्हणून मी काही संत नाही हे दाखवावं लागेल. आता आदरणीय योगेशजी पाटील साहेबांचं देखील आपल्या मंचावरती आगमन झालेलं आहे. वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोनच्या वतीनं आपलं देखील मनपूर्वक स्वागत. अगदी आपण पाहत आहोत निकेशला येणाऱ्या 5 बॉलमध्ये कुठेतरी 2 ते 3 मोठे फटके निकेशच्या बॅटमधनं बघायला सचिन क्रिकेट क्लब निजाच्या खेळाडूंना देखील आवडेल. लास्ट ओव्हर ऑन साइडला मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये. निकेश आज नशीब सोबत घेऊन आलाय, पण येस मी आज गोष्टीचा उल्लेख केला ना की निकेश आज सोबत नशीब घेऊन आलाय. दुसरा झेल ड्रॉप झालाय त्याचा. यापूर्वी डीप मध्ये मिड विकेटला कॅच ड्रॉप झाला आणि आता अगदी समोर स्वतः विकेट किपर झेल घेण्याचा प्रयत्न करत होते, तो देखील ड्रॉप करण्यात आला. जीवनदान मिळतंय निकेशला. धावसंख्या आता 47 या आकड्यावरती. सुरुवात चांगली झाली होती, 10 धावांचं षटक, त्यानंतर 11. गावदेवी हेदुटणे संघ कर्णधार आपण या फाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. निकेशच्या बॅट वरती बॉल लागणं हे फार महत्वाचं आहे. त्याचा आत्मविश्वास वाढणे हे फार महत्वाचं आहे. कारण मागील काही मॅचेस मध्ये प्रदर्शन जसं नेहमी आपण त्याचा पाहतो तो पाहायला मिळाला नाही, पण आता मात्र ह्या स्पर्धेमध्ये कुठेतरी कमबॅक करण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये देखील आहे. अंतिम षटक अक्षय म्हात्रे पहिल्या 3 मध्ये फक्त 3 खर्च केल्यात. लास्ट ओव्हर मध्ये बेमिसाल गोलंदाजी करतोय. ऑन साइडला खेळाचा होता, आवाज दाट अपील झाली. निकेश फार वेगाने धावलाय, सिंगल प्राप्त केली जाईल. लेग बायच्या स्वरूपात ही धाव असणार आहे. पायांवरती ब्रश होऊन चाललाय की काय, 22च्या स्वरूपात. बरं यार, ऑन साइडला पाठवला. ही ओळख आहे निकेश भोईरची. या फटक्यांसाठी तो ओळखला जातो. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पाठवला बाई यात्रेवर. ब्रँड ऑफ नीज निकेश भोईर नावाचा हा षटकार. धावसंख्या 55 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळेल. चला जरा आमचे व्हॉलेंटियर कुठे आहेत? चला ना व्हॉलेंटियर सगळे आमचे, प्लीज जरा थोडी काळजी घ्या आपण. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या अगदी 55 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. सचिन क्रिकेट क्लब नीजे फायनली ज्या फटक्याची गरज होती तो फटका निकेशच्या बॅटमधून आला. आत्मविश्वास वाढवणारा हा फटका होता. ऑन साइडला लॉप करायचा होता. डॉट बॉलची समाप्ती.
स्वतःवरती थोडा नाराज आहे निकेश, पण या फटक्याने आत्मविश्वास त्याला भरपूर मिळालाय. ओव्हर नंबर 5 चा खेळ झाला पूर्ण. डाव संपला पहिल्या डावाच्या अखेर धावा झाल्या धाव फलकावरती 55-56चं टार्गेट असणार आहे. 56 टू विन. चला हेदुटणे आणि शिरडोंब संघ कर्णधार, शिरडोंबचे कॅप्टन जोडले गेलेले आहेत. हेदुटणेचे कर्णधार आलेले आहेत. गावदेवी हेदुटणे आणि त्यांच्या विरोधामध्ये स्कायर 11 गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन ब मध्ये ही लढत. आदरणीय सुदामजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते आपण टॉसची प्रक्रिया ते पूर्ण करायची आहे. टॉसची प्रक्रिया आपण दरम्यान पूर्ण करत आहोत. पहिल्या फेरीतील अंतिम सामना गावदेवी शिरडोन स्कायरा 11 आणि टॉस जिंकलाय गावदेवी हेदुटणे अने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. काही क्षणात ती देखील मॅच तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल. पण सध्या पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याकडे आपण वळूयात, जिथे जनवांग क्रिकेट संघ दातिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये सचिन क्रिकेट संघ निजे बल आपण पाहत आहोत. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये तुर्ताच परिवर्तन करूया. मायक्रोफोनवर मी इन्व्हाइट करतोय आमचे समालोचक मित्र, गेले कित्येक वर्ष या संपूर्ण परिसरामध्ये रायगड बेल्टमध्ये देखील ज्यांचा नेहमी जबरदस्त आपण आवाज ऐकतो, सातत्याने यंदाच्या हंगामामध्ये त्यांचं शेड्यूल फार व्यस्त राहिले. साई पाटील सर तुर्बे यांना इन्व्हाइट करेन मी मायक्रोफोनवरती. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. हॅलो, तर स्वागत आपलं. इथे काय घडलंय, बॅटची एज अगदी टॉपेजला हा बॉल लागला आणि भरपूर उंच गेला. संधी मिळाली आहे. क्षेत्ररक्षक आपण शेखर यांना पाहतो आणि त्यांच्याकडनं निकेश यांना पाहतोय, माफ करा, आणि त्यांच्याकडनं चुकी झाली आहे. आज शेखर नाही आहेत, परंतु काय घडलंय, खरं तर सोपा झेल होता. अगदी बॅटचा चेहरा लवकर बंद केला आणि अगदी बॅटच्या टोएन वरती हा चेंडू लागला आणि त्यानंतर भरपूर काळ उंच होता. जजमेंटसाठी बराचसा वेळ मिळाला. जजमेंट अचूक होता. हातामध्ये झेल देखील पडला, परंतु हातातनं झेल निसटला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण ते पाहिलं आणि जीवनदान निवृत्ती मात्र यांना पहिलंच आपण पाहतोय. धाव धावपलकावरती पाहायला मिळेल. एकनं सुरुवात वैयक्तिक निवृत्ती आणि संघ दातिवलीची. आडवा बॅटनं खेचायचं होतं, फटका पुन्हा फसलाय. बिग विकेट मिळेल का? यस, विकेट डाऊन. विनीत, ज्याच्याकडनं अशापेक्षा भरपूर होत्या, तो मात्र परतलाय. धक्का पहिला पाठलाग करत असताना टीम दातिवलीला. मॅच विनर बाद झाल्यानंतर दुसरा मॅच विनर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विनीत आज लवकर बाद झाला आणि आता जयेश मात्रेला आपण इनॅट क्रमांक 3 वरती. अगदी क्रमवारीतील जर आपण विचार केला तर सर्वाधिक महत्वाची जागा बॅटिंग क्रमवारीमध्ये आपण पाहतोय. वनडाऊनची जागा आपण पाहतोय, जिथे नेहमीच अव्वल दर्जाचे खेळाडू, संघातील अतिशय महत्वाचा खेळाडू ह्या जागेवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि सध्या जयेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. लक्ष फारसं मोठं नाही आणि फार छोटं देखील आहे असं म्हणता येणार नाही. अगदी बॅलन्स स्थिती ही मॅचची आपण पाहतोय. एक वरती एक फलंदाज, पुन्हा जागा बनवली होती, फॉलो केलं होतं, अगदी ऑफस्टिकच्या बाहेर निघाला होता आणि नो बॉल. येस, इट इज अ फ्री हिट.
एक्झॅक्टली जी खेळपट्टी आहे तिच्या देखील हा बाहेर चेंडू पिच झाला आणि पंचांनी ते पाहिलं आणि लगेचच गोलंदाजाला दंडित केलंय. आता अतिरिक्त एक धाव आणि सोबतच फ्री हिटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आता संधी चालून आले, संधी देखील कुणाला तर जयेश जो एक आक्रमक फलंदाज आहे आणि त्याच्या बॅटवरती जो बॉल मिडल झाला तर निश्चित मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिट बॉल, जागा बनवली अगदी यॉर्कलिनचा चेंडू खोदून काढला, परंतु फ्री हिट असल्या कारणास्तव फलंदाज बचावलाय. फार डॅमेज झालं नाही या फ्री हिटनं, अन्यथा असं वाटलं होतं की मोठा फटका येईल की काय, परंतु फक्त सिंगल. स्वतःला सावरत असताना गोलंदाज आशिषचं कौतुक करावं लागेल. रसालला आपण पाहतोय गोलंदाजी करतोय सद्यस्थितीला. पॉवर प्लेचं हे महत्वपूर्ण षटक आणि एक विकेट विनितची त्यानं मिळवून दिली आपल्या टीमला. निवृत्ती मात्रे ऑन स्ट्राईक. फटका हा देखील चांगला आहे, इनफिल्डच्या वरतून उडवलंय बॉलला, परंतु डीप मध्ये समीर धावतायत, पाठलाग करण्यात येईल, बॉल उचलून फेकतायत. तोपर्यंत अवधी होतात 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल डबल न डाव पुढे चाललाय सध्या तरी, मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. पॉवर सर्कलचं षटक जेव्हा धावा चेस करतो तेव्हा सुरुवात चांगली गरजेची आहे. आमचे सन्माननीय उद्योजक भरत पाटील यांचं आगमन आपण पाहतोय. खरं तर त्यांची ही स्पर्धा आणि त्यांचं मोलाचं योगदान नेहमीच राहिलंय आणि दुपारच्या सत्रात पुन्हा ते मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक सारे मान्यवर सद्यस्थितीला आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये देखील विराजित आहेत. आमचे एव्हरग्रीन शाहू मामा पाटील यांना देखील आपण पाहताय, त्यांचं देखील स्वागत आपण सकाळच्या सत्रापासून. खरं तर ह्या विभागामध्ये जिथे जिथे स्पर्धा असतात, मग हेडुटणे असेल, शिरडोन असेल, वडवली, वाकळण या ठिकाणी आवर्जून आपण शाहू मामांना पाहतोय. षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि एका षटकाखेरीस धावफलकावरती 1 गडी बाद 5 अशी स्थिती पाठलाग करत असताना जयवंतमान क्रिकेट संघ दातिवलीची आपण पाहतोय. आहे आता जवळजवळ 2 वाजायला आले, 15 मिनिटं शेष आहेत, म्हणजे हा सामना संपेपर्यंत 2 वाजतील. आज जरूर उद्घाटन समारंभ सोहळा होता, त्या कारणास्तव थोडासा डिले झालाय. आज वेळेच्या बाबतीत आपण थोडेसे मागे आहोत, अन्यथा इथपर्यंत आता चौथा सामना किमान 2 पर्यंत व्हायला हवा होता, तसं घडलं नाही. शिस्तीच्या बाबतीत नेहमीच आपण कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट पाहिलं, डिसिप्लिन ह्या बेल्टमध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतं, परंतु आज काही तांत्रिक अडचणी होत्या, वीज खंडित झाली होती. तदनंतर जर आपण विचार केला तर उद्घाटन समारंभ सोहळा हा आपण पूर्ण केला, त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. पहिला दिवस आहे, सेटअप होत असताना थोडासा वेळ जातो, परंतु आता दिरंगाई चालणार नाही, आता वेळेची महत्ता जपावी लागेल. षटक क्रमांक 2 गोलंदाज दुसऱ्या षटकात निनाद रसाल, या संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तो निनाद. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला फुल फेज ऑफ दी बॅट केलायचं होतं, फटका फसलाय, झेलची शक्यता, सुटलाय झेल आणि जीवनदान. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्या दोघांना जीवनदान मिळालंय. अगोदर एक झेल सुटला होता तो निवृत्ती मात्रे यांचा आणि त्यानंतर जयेश मात्रेचा देखील झेल सुटतोय. दोन्ही मात्रे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये एक एक जीवनदानांशी खेळतायत, जे आज अगदी नशीब घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. अशा जर चुका सातत्यानं दाखवल्या टीम निलजेनं तर कदाचित हा विजय त्यांच्यासाठी कठीण असेल. चुकाल तर विजयाला मुकाल हे समीकरण आहे आणि सध्या वारंवार चुक्या आपल्याला आउटफील्डमध्ये पाहायला मिळतात. आता जागा बनवली आहे, स्लॉक स्वीप करत असताना बॉल तर चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक होते, पुन्हा घडलंय का, हातातनं बॉल निसटला आणि चेंडू सीमारेषा पार आलाय तो दमदार षटकार. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं समीकरण आहे. सध्या तरी बॉडी लँग्वेज थोडीशी आता खालावलेली पाहायला मिळते, याचं कारण की ग्राउंड फिल्डिंग खराब झाल्यानंतर ह्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. आता पुढील बॉल निनाद घेऊन आलाय, चांगला चेंडू, आता मात्र बॅटन पॅडमधनं बॉल निघून जाईल, डॉट चेंडूची सांगता. जीवनदार तर मिळाला, सोबत 6 धावा देखील बोनसच्या मिळाल्या मी तरी म्हणेन. ह्या धावा महत्वाच्या ठरतील, कारण की स्कोर कार्डवरती धावफलक आपल्याला 12 वरती पाहायला मिळते. पहिल्या षटकात गोलंदाजी चांगली होती, त्यानंतर निनादचा देखील प्रयत्न चांगला आहे, परंतु शतकक्षणाची साथ त्याला मिळत नाही, त्या कारणास्तव त्याच्या खात्यामध्ये विकेट आपल्याला पाहायला मिळत नाही.
ओव्हर द विकेटनं माडा एंडकडनं निनाद रसाल. फुल लेंथचा चेंडू आमंत्रण होतं, लेंथ बिघडली आणि त्यावरती मात्र अगदी जोराचा प्रहार. बॉल हवेशी वार्ता करत असताना सीमारेषा पार या षटकातील दुसरा षटकार. फलंदाजाला मिळालेत. संधीचा फायदा नक्कीच तो उचलेला आणि संधीचं सोनं करत असताना आपण निवृत्ती मात्र यांना पाहतोय. सिनियर आहेत आणि आपली जबाबदारी ओळखून खेळ सध्या आता त्यांनी चालू केला. 18 वरती धावफलक. पुन्हा एकदा शफल झाली होती, ऑफस्टिकची लाईन कव्हर केली, परंतु चेंडू देखील चांगला आहे. फॉलो करत असताना चांगल्या लेंथचा या ठिकाणी पर्याय निवडला होता मी तरी म्हणेन तो निनादनं. सिंगल मिळाली, सिंगलनं स्ट्राईक रुटेट. दोघांना जीवनदान आपण पाहतोय. तब्बल 3 झेल आपण पाहिले जे ड्रॉप झाले. एक झेल पूर्ण झाला, ज्या झेलवरती विणीत बाद झाला, परंतु मैदानाच्या आतमध्ये जे 2 फलंदाज खेळतात आज नशीब त्यांच्या बाजूनं. खरं तर क्रिकेटमध्ये गुणवत्तेसोबत नशीब आपल्या सोबत जर असेल तर निश्चितपणाने यश आपल्या बाजूने येईल यात शंका नाही आहे. परंतु यश कोणाचा, ह्या मॅच मध्ये विजय कोणाचा, त्यासाठी सध्या ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. ती जागा बनवली होती, आपला पॅटर्न स्ट्रोक दाखवायचा होता तो जयेशला, तसं घडत नाही. या बॉल अतिशय चांगला होता, लेंथ खोलात होती आणि त्या कारणास्तव इथे देखील फार धावा येत नाहीत. फक्त सिंगल मिळेल. षटकाची झाली सांगता 2 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20 धावा. लक्ष गाठायचं होतं 5 षटकामध्ये 56चं, कारण की 55 पहिल्या पूर्वार्धामध्ये सचिन क्रिकेट स्पोर्ट निलजेनं बनवल्या होत्या आणि 56चा पाठलाग करत असताना 2 षटकानंतर एक गडीबाद 20 अशी धावसंख्या आपण पाहतोय. अजूनही आवश्यकता जर पाहिली तर 36ची आणि चेंडू शिल्लक आहेत ते 18 चेंडू. थँक्यू न्यू मॅन. तिसरं षटक आणि नवीन गोलंदाज, तिसरा फ्रेश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अन्यथा काही ठिकाणी आपण सर्रास पाहतो पहिलं षटक हाताळणारा गोलंदाज नेहमी सेकंड स्पेलमध्ये सलग येत असतो आणि खरं तर आशिषनं गोलंदाजी देखील चांगली केली होती, तरी देखील त्याचा पर्याय निवडला नाही तिसऱ्या षटकात. कदाचित काही रणनीती आहे, एंड चेंज करण्याचा विचार असावा. सध्या तरी आता गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय रसाळला आपण पाहतोय आणि आता त्याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे. समोर 2 महत्वपूर्ण फलंदाज आहेत. 2 षटकार मागच्या षटकात आलेत आणि या षटकामध्ये आणखीन वेग धावसंख्येवरती निर्माण करावा लागेल, कारण की लक्ष आता प्रति बॉल मागे जवळजवळ 2 उरलेत. 36 बनवायचे आहेत 18 बॉलमध्ये. अक्षयचा पहिला चेंडू, लेफ्ट हँडर आहेत. राऊंड द विकेटनं पुन्हा जागा बनवली होती, फॉलिंग स्वीप दाखवायचं होतं. ते आधुनिक क्रिकेटमध्ये हा फटका आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. पंच एजी मात्र लेग बायचा इशारा देत आहेत. खरं तर आमचे गुणसंख्या लेखक आता जरूर ही धाव ऍड करतील ती संघाच्या खात्यामध्ये, आणखी लेग बाईज 22 त्यानंतर अतिरिक्त वाईट नोच्या ज्या धावा आपण पाहतो ज्या संघाच्या खात्यामध्ये आपल्याला ऍड होताना पाहायला मिळतात. सुरुवात झाली या षटकाची, 1 धाव अतिरिक्त मिळते आणि स्ट्रायकिंग एंडला सलामीर फलंदाज निवृत्ती मात्रे. लेफ्ट हँड राऊंड द विकेटनं फुल लेंथचा चेंडू हलक्या हातानं बॉलची अगदी दिशा ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न केला, तिथे देखील सिंगल. सिंगलला काम बनेल असं वाटत नाहीये, कारण की लक्ष प्रति बॉल मागे 2चा आहे. अपील केली होती परंतु पंचांकडनं कोणताही इशारा नाहीये. अपील सध्या तरी खारिज झाली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर अक्षय रसाळ चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत मोठा फटका खेळू दिला नाही जात, म्हणजे अगदी स्लॉट मध्ये बॉल टाकत नाही तो. आता मात्र प्रयत्न केला, गॅप मध्ये बॉल, 2 क्षेत्ररक्षक दूरून येतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमारेषा पार, खणखणीत चौकार. आता संघर्षाला सुरुवात झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत धावा वेगाने येत नव्हत्या, परंतु हे 2 बॅट्समन असे आहेत कधीही बॅटचा फेस खोलू शकतात आणि मॅच आपल्या बाजूने टर्न करू शकतात. आता ती संधी जरूर त्यांना लाभली आहे, कारण की दोघांचे झेल सुटलेत आणि आता कर्तृत्व मैदानाच्या आतमध्ये ते दाखवत असताना चौकार आलाय. धावफलकाचा विचार केला तर या 4 धावफलक 26 वरती.
कॉमेंट्री बॉक्स एंड कडून अक्षय रसाल वन्स अगेन डाव्या हातानं. आता पुन्हा रिवर्स खेळायचं होतं. नवनवीन फटक्यांचा आविष्कार तर करायचा आहे, परंतु लाईन मिस करतायत, चुक्या घडतायत. जयेश म्हात्रे तर एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून अनेकदा त्याची ख्याती पाहिली आहे, परंतु आज नावाला साजेसं कार्य तो करत नाही. या अगदी संघर्षमय त्याची सुरुवात राहिली, सिंगल आणि त्यानंतर 2 चेंडू डॉट देखील झालाय. प्रयत्न चालू आहे, जीवनदान मिळालंय, त्याचा कुठे का होईना फायदा उचलावा लागेल. संघ थोडासा खरं अडचणीत आहे, अशा मोमेंटला त्याचं योगदान महत्वाचं ठरेल. फुल्लेंचा चेंडू समोरच्या दिशेला प्रहार, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चुकलाय, जजमेंट चुकलं आणि घडलंय काय, अगदी बॉल निघून गेलाय सीमारेषा पार आणि मिळतील धावा 4. मराठी गीतांचा खजिना आता डीजे विजय मोकाशे यांचा हा डीजे आपण पाहतोय. दत्तकृपा डीजे आणि ऑपरेटर सध्या तरी आता विजय नाही आहेत, त्यांचे सहकारी आपल्याला पाहायला मिळतात, स्वागत त्यांचं. परंतु जाऊया मॅच मध्ये आता मजा आपल्याला पाहायला मिळेल, कारण की हा चौकार दिलासा देतोय तो टीम दातिवलीला. धावा त्यांना हव्या आहेत आणि आता धावा येतात त्या जयेशच्या बॅटमधून. या 4 धावफलक 30 वरती, लक्ष 56चं गाठायचं अजूनही 26ची गरज असेल येणाऱ्या बॉलमध्ये. आता देखील फटका फसला, आता चान्स आहे, यष्टीरक्षक योगेश आहेत त्या ठिकाणी, जेल निसटलाय. खरं तर विजय मिळवायचा आहे की नाही हा प्रश्नचिन्ह मी तरी म्हणेन तो निलजेबला, की जवळजवळ 4 ते 5 झेल आणि एका ठिकाणी चौकार देखील गेला, तिथे मिसफील्ड, एक झेल सुटला, तिथे षटकार देखील आलाय. म्हणजे मॅच मध्ये आता पूर्णतः हा संघ थोडासा आता नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. इथे देखील जीवनदान षटक क्रमांक 30 कंप्लीट झालंय. 10 धावा या षटकामध्ये देखील आल्या. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 31 धावा, 11 धावा आल्या, माफ करा, कारण की 2 षटकात 20 होते, या षटकात 11, एकंदरीत 31 धावा स्कोर कार्ड वरती. अजूनही आवश्यकतेचा विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत ते आता 12 आणि 12 मध्ये बनवायच्या आहेत ते आता 25 धावा. खरं तर जबरदस्त स्पर्धा आपण ही पाहतोय आणि ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अनेकांचे योगदान आहे, ज्यामध्ये आमचे पिच क्युरेटर असतील, त्यानंतर पंच असतील, गुणसंख्या लेखक, आयोजन करता. 25ची गरज 12 बॉलमध्ये. धावा धावपळकावरती आपल्याला 31 पाहायला मिळतात. आणि खरं तर ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने आकर्षक ट्रॉफी कलेक्शन आपण पाहतोय आणि सन्मान चिन्ह अगदी आकर्षित आपल्याला पाहायला मिळतंय, जे आम्हाला पुरस्कृत केले माननीय श्री कैलास एकनाथ पाटील यांच्याकडून आपण पाहतोय, जे या स्पर्धेसाठी देण्यात आले, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. खरं तर बजरंग बलींची प्रतिमा असलेलं हे सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येकाचं योगदान ह्या स्पर्धेमध्ये आणि त्या योगदानानं एक यशस्वी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये. मॅचची स्थिती अजूनही बॅलन्स आहे, जरूर कॅचेस सोडल्यात सध्या तरी टीम निलजेनं आणि संघ थोडासा आता ती नाजूक स्थितीमध्ये मी तरी म्हणेन, कारण की झेल जर पकडले असते तर मॅचवरती पकड देखील त्यांची मजबूत असते, कारण की आघाडीच्या फलंदाजांना त्यांनी जीवनदानं दिली आहेत आणि आता त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो. आता शेवटचे 12 चेंडू आणि गरज आहे ती 25 धावसंख्येची. अजूनही मॅचची स्थिती बॅलन्स आहे. निनाद रसाळ त्याच्यावरती विश्वास पाहायला मिळतोय. खरं तर त्याच्या षटकात धावा आल्या होत्या त्या 15, परंतु या संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि तो पुन्हा सेकंड स्पेलमध्ये. चांगला चेंडू, रफ्तार त्याची पाहायला मिळते. का आपल्यावरती विश्वास दाखवलाय आणि घडलंय काय, आवश्यकता होती का? खरं तर हे दोन्ही प्रमुख फलंदाज होते, परंतु त्यामधील एका फलंदाजाला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. याचं कारण काय, तर मैदानाच्या आतमध्ये अनिकेतला इन करायचं होतं. जयेश म्हात्रे बाद झाला आणि आता अनिकेत म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. मॅन इन फॉर्म आणि इन फॉर्मचा फलंदाज मैदानात असणं गरजेचं आहे. सध्या मॅचची स्थिती अगदी कुशल मुवमेंटला मॅच आहे, त्या कारणास्तव अनिकेतला मैदानात पाठवावंच लागेल. त्यासाठी विकेट सॅक्रिफाईस जयेश म्हात्रेची केली
हा देखील मोठा निर्णय होता खरे तर. पुन्हा फटका फसलाय बिहाइंड द विकेट. अगदी भावऱ्यासारखा फिरत असताना बॉलला आपण पाहतोय पडला आणि बॉल मागे आलाय. निकेशला आपण तिथे पाहतोय. बॉल उचलला जाईल तोपर्यंत अगदी सहजगत्यानं एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. सिंगलनं काम बनणार नाही. आता लक्ष जरूर त्यांच्यापासून थोडंसं दूर चाललंय. पाठलाग करत असताना जर्मन क्रिकेट संघ दातिवलीला आपण पाहतो टॉस जिंकला होता, फिल्डिंग केली. फिल्डिंग करत असताना प्रतिस्पर्धी टीमला 55 वरती थांबवलंय आणि 56चा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावसंख्या 32 पाहायला मिळते. आधुनिक चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि गरज आहे ती 24 धावसंख्येची. मैदानाच्या आतमध्ये इनाट क्रमांक 4 वरती आपण अनिकेत म्हात्रेला पाहतोय. ऑन स्ट्राईक फटका समोरच्या दिशेला अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल चाललाय गरंगळत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि पाहता पाहता धावा 2 देखील पूर्ण होत आहेत. एका बाजूला गोलंदाजांचं मी कौतुक करेन, काय लाजवाब गोलंदाजी केली. अगदी स्लॉट मध्ये बॉल टाकले नाहीत, हिटिंग झोन पासून खूपच दूर चेंडू टाकले आणि प्रयत्न जिथे फलंदाज सातत्यानं करत होते परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश लाभू दिलं नाही ते गोलंदाजांना. सुरुवातीला आशिषचं कौतुक करेन ज्यानं सुरुवात चांगली केली. त्यानंतर निनाद आला, त्याच्या षटकात 2 षटकार आले परंतु तिथे क्षेत्ररक्षण खराब झालं होतं. त्यानंतर अक्षयनं चांगलं कार्य केलं आणि आता पुन्हा निनाद रसालला आपण सेकंड स्पेल मध्ये पाहतोय. चांगला चेंडू स्लॉट मध्ये होता, पाठवण्याचा प्रयत्न तर चालवलाय आणि एका टप्प्यावरती बॉल गेलाय तो सीमारेषा पार. येतोय तो चौकार. एकदम वीर वही कहलाएगा जो लढेगा आखरी दम. शेवटच्या क्षणापर्यंत श्वासापर्यंत लढाई करावी लागेल. ज्या पद्धतीनं इतिहासामध्ये आपण पाहतो की नोंद घेतली जाते पराभवाची देखील, कारण की जर अंतिम श्वासापर्यंत आपण लढाई केली तर त्या लढाईची नोंद निश्चितपणानं घेतली जाते आणि त्याच पद्धतीची खेळी. कारण की 2 संघ आमने सामने आल्यानंतर जय पराजय हा खेळाचा अविभाज्य घटक आहे, तो घडत असतो परंतु लढाई शेवटच्या बॉलपर्यंत करणं गरजेचं काम आहे. ते केलं जाईल का. फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग साधलंय आणि बॉल चाललाय तो स्क्वेअर लेग. चे 40+ मास्टर विलासदादा पाटील यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. धावफलकाचा विचार केला तर या षटकारानं धावफलक 44 आणि आता गरज जर पाहिली तर 12ची गरज. चेंडू शिल्लक आहेत या षटकातील एक चेंडू म्हणजे 7-12चं समीकरण. 7-12ला अनन्यसाधारण महत्व सध्या तरी आपण पाहतोय आपल्या विभागामध्ये आणि आता ते 7-12चं समीकरण येऊन टेपलंय. परंतु हा 7-12चा उतारा कोण सोडवेल ते देखील पाहावं लागेल. 7 चेंडू आणि 12 धावा, मॅच रंगली आहे. खरं तर मागची मॅच देखील अशाच पद्धतीने रंगली होती आणि तिथे सामना जिंकला होता तो श्री गणेश कृपा दिवानं. जबरदस्त गोलंदाजी, अगदी कमी धावसंख्या डिफेंड केली. वाटलं देखील नव्हतं की 40 डिफेंड होतील परंतु हेच तर क्रिकेट आहे, ही क्रिकेटची अनिश्चितता आहे. आता देखील 7-12चं समीकरण पूर्ण होईल का. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत फटका हा देखील चांगला आहे डाऊन दी ग्राउंड. समोर क्षेत्ररक्षक आहे बनेल दर्शक, त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होत असताना सीमारेषा पार विजयाच्या समीप आणणारा, विजयाचा शंखनाद करणारा हा दमदार षटकार. प्रेक्षक निलजाचे मॅच पाहत असतील ते चर्चा करत असतील की निलजे संघाचा निर्णय चुकला की काय. ज्या आशिषनं पहिलं षटक फेकलं होतं, धावा फक्त पॉवर प्ले मध्ये 5 खर्च केले होते. कदाचित तो जर सेकंड स्पेल मध्ये लगेच आला असता सलग तर चित्र वेगळं असतं का. जर तर क्रिकेटमध्ये आपण वर्तवतो आणि कधी कधी आपण म्हणतो एखाद्या खेळाडूचा दिवस असतो, आज दिवस आशिषचा होता असं मी म्हणेन परंतु तसं घडलं नाही. आपल्या फ्रंटलाईन गोलंदाजासोबत जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला मार बसला. पहिल्या षटकात देखील निनादनं 15 खर्च केले होत्या, तिथे मिस्टेक झाली होती फिल्डर्स कडनं परंतु जसा अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आला त्यानं मात्र मोर्चा सांभाळलाय आणि सलगचे हे 2 मोठे फटके, अर्थातच 3 मी म्हणेन, चौकार आणि त्यानंतर सलग 2 षटकार आले, त्यांना मॅचचा पर्दाफाश झाला. अगदी समीकरण सोपं झालंय. आता रणबॉल समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय कारण की 6 चेंडू आणि आता आवश्यकता आहे ती 6 धावसंख्येची. विकेटचा विचार केला तर निलजे संघ जेव्हा बॅटिंग करत होता त्यांचे 4 विकेट गेले होते आणि आता पाठलाग करतो दातिवली, त्यांचे 2 विकेट गेलेत.
म्हणजे विकेटचा ऍडव्हान्टेज देखील त्यांना आहे. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतो प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉसचा विचार आपण करतोय. म्हणजे येणारे जर आपण चेंडू पाहिले 6 टॉस देखील दातिवलीचाच आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे येणाऱ्या 6 मध्ये 6 बनवायच्या आहेत. 5 जरी बनवल्या विकेट जास्त न गमावता तर ते सामना जिंकू शकतात. यस, वेळेची मर्यादा अलर्ट असेल टीम निलजे. सचिन क्रिकेट संघ निलजेला आपण पाहतोय आता बॅकफुटला हा संघ. खर तर जेव्हा त्यांच्याकडनं झेल ड्रॉप झाले ना तेव्हाच या संघाचे शोल्डर डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळाले. कारण की जर ग्राउंड फिल्डिंग चांगली झाली तर संघ ज्याच्यामध्ये स्फूर्ती संचारचे जोश आपल्याला पाहायला मिळतो तसं घडत नाही. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भावेश पाटीलला आपण पाहतोय. कारनामा भावेशला करावा लागेल कारण की 6 चेंडू 6 रोखायचे आहेत. 6 नाही मी तर म्हणे 5च रोखायचे आहेत. डाव्या हाताचे गोलंदाज आहेत. लेफ्ट मोर द विकेटना पहिला चेंडू लाभ करायचा होता. हे टेकेड विकेट डाऊन. मॅच अजून संपली नाही भावेश सांगतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी केलाय आणि मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न भावेशचा देखील डीजे. चांगला चेंडू प्रहार केलाय. दूरवर्ती क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि सामना जिंकला या चौकारानं. टीम जर्मन दातिवलीनं अभिनंदन दातिवली. तर आभार व्यक्त करते सचिन क्रिकेट संघ निलजे बचा देखील कारण की अगदी वेळेत हा संघ उपस्थित राहिला. या स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि अतिशय चांगला खेळ करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला. त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी या नव वर्षामध्ये त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. मॅच संपली. मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे साथी गुणसंख्या लेखक आम्हाला दर्शवतात ते अगदी टर्न झाली आणि सामना जिंकलाय दातिवलीनं आणि त्या विजयाचा शिल्पकार आपण पाहतो अनिकेत मात्र याचा अनिकेत आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. त्यानंतर आपण वळणार आहोत सत्कार समारंभाच्या दिशेने. आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये बरेचसे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय सुदामजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या ह्या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते भरत दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे.
खर तर शियोग कंस्ट्रक्शन 55-77 चे सर्व आपण आमचे भरतशेठ पाटील यांना आपण पाहतोय. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया शुभ सन्मान. सन्मान्य सुदामशेठ पाटील त्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचा आपण शुभ सन्मान. मोलाचे योगदान नेहमीच त्यांचं आपण पाहतोय आणि त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करत आहोत. त्यानंतर सन्माननीय कैलासजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा